प्राथमिक शिक्षणाधिकारी यांचे गट शिक्षणाधिकाऱ्यांना आदेश। मुख्यालय न थांबणाऱ्या कर्मचाऱ्यांची होणार चौकशी। मुख्यालय राहण्याबाबतच्या शासन आदेशाला केराची टोपली दाखवीत तालुका व जिल्ह्याच्या ठिकाणी राहणाऱ्या ग्रामसेवक, आरोग्यसेवक, मुख्याध्यापक व शिक्षकांवर कारवाईची शक्यता। या प्रकरणी माहिती अधिकार कार्यकर्ते प्रशांत देसले यांनी केलेल्या तक्रार अर्जाची दखल घेऊन जिल्हा परिषदेचे जिल्हा शिक्षणाधिकारी यांनी मालेगाव गट विकास अधिकाऱ्यांना चौकशीचे आदेश दिले आहे। तालुक्यातील नागरिकांना मूलभूत सेवा सुविधा, मुलांना दर्जेदार शिक्षण व स्थानिक नागरिकांच्या तक्रारी गावी सोडविल्या जाव्यात, यासाठी महत्त्वाची जबाबदारी असलेल्या ग्रामसेवक, आरोग्यसेवक, मुख्याध्यापकांसह शिक्षकांना मुख्यालयी राहण्याचे शासनाचे आदेश असताना तालुक्यातील बहुसंख्य शिक्षक नाशिक, मालेगाव, सटाणा, नागपूर, कळवण, चांदवड, धुळे अशा जिल्ह्यांच्या व तालुक्याच्या ठिकाणी वास्तव्याला आहेत। ग्रामसेवक, मुख्याध्यापक व शिक्षकांना शासनाने नियुक्त केलेल्या मुख्यालयी राहण्याबाबत ग्रामसभेचा ठराव घेणे बंधनकारक आहे, परंतु मालेगाव पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांनी कुठल्याही ग्रामसभेचा ठराव न घेता, मुख्यालयी न राहता त्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना त्यांना घर भाडे भत्ता मंजूर केला आहे, याची चौकशीची मागणी देसले यांनी केली होती। बघा काय आहे प्रकरण सविस्तर। मी प्रशांत रमेश देसले, सामाजिक कार्यकर्ता देवगड। मी पंचायत समिती कार्यालय मालेगाव यांच्या अंतर्गत कार्यरत असणारे सर्व शासकीय कर्मचारी मुख्यालयी न राहण्याबाबत व खोटे नाटे घरभाडे भत्ता घेण्याबाबत वरिष्ठ कार्यालयाकडे पत्रव्यवहार केलेला होता। त्या संबंधित वरिष्ठ कार्यालयाच्या वतीने माननीय जिल्हा शिक्षणाधिकारी प्राथमिक यांनी याबाबत सविस्तर असे चौकशीचे आदेश दिलेले असून पंचायत समिती मालेगाव गट शिक्षण अधिकारी यांनी ताबडतोब या बाबतीत चौकशी करून व 2019 ते आजपर्यंत ज्यांनी खोटे नाटे घरभाडे भत्ता घेतलेला आहे, कुठल्याही ग्रामसभेचे ठराव न देता अशा कर्मचाऱ्यांकडून घरभाडे भत्ता वसूल करावा व मला व मालेगाव तालुक्यातील जनतेला न्याय द्यावा, ही माझी नम्र विनंती। धन्यवाद। जय हिंद, जय संविधान।